आमची एक पिढी संपली, दुसरी पिढी निम्मे पुढे गेले, आता नवी पिढी आली, पण या तलावासाठी स्वर्गीय अनिल भाऊंनी तळमळ सोडली नाही। अखेर हा तलाव त्यांनी मंजूर करूनच आणला। त्यांचे हे ऐतिहासिक काम आहे, ते भविष्यातील अनेक पिढ्यांना लक्षात राहील। आज या साठवण तलावाची आठवण सांगताना व यासाठी स्वर्गीय अनिल भाऊंनी केलेले प्रयत्न सांगताना गावकऱ्यांचे डोळे भरून येतात। भाऊंच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं। हा तलाव पूर्ण झाल्यानंतर यामध्ये 23 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार आहे। विशेष म्हणजे टेंभू उपसा जलसिंचन योजनेचं पाणी या साठवण तलावात सोडण्यात येणार आहे। तलावाला तब्बल 70 फूट उंचीचा बांध बांधण्यात येणार आहे। या तलावामुळे कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या घोटी बुद्रुकला फायदा तर होणारच आहे, शिवाय पारे गावासाठी देखील हा तलाव किफायतशीर ठरणार आहे। 2 डोंगर दऱ्याच्या मधोमध या पाणी साठवण तलावाची साईट असल्यानं भविष्यात हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यास वाव आहे। पूर्वी पाऱ्याचा दरगोबा तलाव भरून या आमच्या पाणलोट क्षेत्रामध्ये साधारणतः 4.5 ते 5 एमसीटी पाणी शिल्लक होतं। त्यामुळे छोटासाच पाझर तलाव होत होता, परंतु टेंभूमध्ये समावेश झाल्यामुळे भाऊंच्या अथक प्रयत्नातनं पाणी उपसा परमिशन घेऊन भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी साधारणतः 23 एमसीटी पाणीसाठा करायच्या दृष्टिकोनातनं हा साठवण तलाव या ठिकाणी भाऊंच्या प्रयत्नातनं भैयांच्या नेतृत्वाखाली साकार होत आहे। खरंच अनिल भाऊच्या आर्थिक परिश्रमामुळे एवढा चांगला पाझर तलाव साठवण तलाव झाला। जो पहिला जो होता तो छोटा होता, पण आता ह्या टेंबूच्या ह्याच्या समावेश झाल्यामुळे 23 एमसीटी पाणी ह्याचा साठा होईल आणि याचा आम्हाला घोटी पारे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एवढा ह्याचा फायदा होणार आहे की आमचं दुष्काळाचं आमचा संपुष्टात येणार आहे। आयुष्याच्या अखेरपर्यंत एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा याचं उदाहरण स्वर्गीय अनिल भाऊंनी दाखवून दिलं। घोटी बुद्रुकच्या डोंगर दऱ्यात या साठवण तलावाचं अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे। भविष्यात हे ठिकाण उंचावरून कोकणाचीच अनुभूती देईल व तो परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल अशी मला खात्री आहे। काही कामं आयुष्यभर स्मरणात राहणारे असतात। घोटी बुद्रुकचा साठवण तलाव त्यापैकी एक असेल असे उद्गार युवक नेते सुहास बाबर यांनी यावेळी बोलताना काढलेत। मी गणपतराव दादा अनिल भाऊचा सच्चा कार्यकर्ता। अनिल भाऊ सभापती ज्यावेळेला होतं पंचायत समितीला त्या काळापासून कार्यकर्ता मी त्यांचा एक सच्चा कार्यकर्ता, खोटं काय आपल्याला चालत नाही। आणि अनिल भाऊने पंचायत समितीला तिकीट मला दिलं, पंचायत समितीला पारे गटातनं। मग त्या काळात तिकीट मागणारा जी एक लाईन होती आणि तिकीट नको भाऊ मला म्हणणारे मी एकलाच होतो। मग अनिल भाऊ म्हणजे दादा तसं काही चालणार नाही, आपली भरवशाची माणसं लागते यात म्हणताना त्यात दिले, तिकीट दिलं, निवडून आलो, सगळं झालं। आणि त्यानंतर पुन्हा ह्या जुन्या काळात म्हणजे आता आमची दुसरी पिढी आणि आमच्या पुढची जी आहे ती पाठी मागली त्यांची तिसरी पिढी, तर या तिसऱ्या पिढीत हा तलावा तयार होतोय आता। आणि ह्याच्या पाठीमागे आम्ही ह्या दरगोबाचा पाणलोट एरिया किती 54 होता, पण त्यांनी ती पाणी अडवलं 49 आणि 5 एमसीटी पाणी त्यांनी सोडलं मोकळं, तेवढंच आम्हाला इथं मिळत होतं पाणी। मग त्या भावनं पुन्हा सर्वे केला, इथं असं करूया तसं करूया म्हणून ते काही झालं नाही, त्या काळात झालं नाही। पण त्या काळात नाही झालं ती फार चांगलं झालं। नंतर ही भावने म्हणजे शेतकरी तयार झालं सगळं द्याला जमीन। मग पुन्हा भावने या टेंबूच्या ह्याच्यात घालून 23 एमसीटीचा तलावा हा साठवण तलावा मंजूर करून घेतला आणि आता त्याचं काम चालू होतंय। आणि ही चालू व्हायच्या अगोदर भाऊला म्हणणार, भाऊ ती कधी होयास तलाव्याचो? पहिली जुनी माणसं मरून सगळी गेली, आमच्या पिढीतली माणसं निम्मी अर्धी गेली, ते आम्हाला तरी बघायला मिळतंय की नाही कोणाला असं म्हणणार आम्ही भाऊला। मग भाऊनी एक दिवस काय केलं, त्यांच्या केबिनला आत मला बोलवून घेतलं। मग हे काय झालं नव्हतं मंजूर त्यावेळेला, आणि भाऊ म्हटले, दादा घोटीचा तलाव माझ्या जिवारी लागलेला आहे, म्हटले घोटीचा तलाव माझ्या जिवारी लागलेला आहे, तर ती तलाव झाल्याशिवाय म्हणले थांबणार नाही, मी तलाव हा करणारच मी। आणि त्याने माझ्या तलाव मंजूर केला, सगळं झालं। आता पाणी इथं साठणार, पाणी आम्ही शेतकरी नेऊन पाजणार, बंधारा मग मोठा इथं दिसणार, सगळं होणार।
पण माझा नेता बघणारा तेवढा नाही. भाऊनी इतकं या गोष्टीसाठी परिश्रम केले. या गोष्टीत एक खडा जरी म्हटला तर अनिल भाऊ शिवाय दुसऱ्या कोणी नेत्या